स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. आलं का लक्षात? तर चला, आजचा आपला घटक आहे संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. त्यामधील पहिला आपण बेरीज पाहिलेली आहे आजच्या तासिकेमध्ये वजाबाकी. चला, आता वजाबाकी हा घटक पाहिजे आपल्याला. सोप्याकडून अवघडाकडे जायचे. तुम्ही म्हणता एवढे सोपे उदाहरण कसे दिले? चला, दिशा M 6:03, LKK 6:05. चला, माझं तुम्ही वेळ मोजता. आणि सुट्टी असल्या दिवशी काही विद्यार्थी आता आज सुट्टी आहे झोपले ते कसं करायचं? दंड लावायचं का त्यांना? मग पहा, सोप्याकडून अवघडाकडे जायचे. आपल्याला हे काही प्रश्न असे परीक्षेमध्ये येत नाहीत, पण आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचे. काय? वजाबाकी 417 वजा 305. तर वजाबाकी म्हणजे काय नेमकं? तर वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून जेव्हा दोन संख्यांची चिन्ह भिन्न असतात, भिन्न म्हणजे वेगळी असतात, दोन संख्यांची चिन्ह वेगळी असतात, त्यावेळेस काय करायचं असतं? मोठ्या संख्येतून लहान संख्या ही वजा करायची असते. मोठ्या संख्येतून काय करायचं असतं? लहान संख्या वजा करायची असते. त्याला आपण काय म्हणतो? वजाबाकी म्हणतो. काय म्हणतो? वजाबाकी. आता आपण बेरजेच्या वेळेस पाहिलेला आहे. काय पाहिलेलं आहे? एकाखाली एक, एककच्या खाली एक, दशक त्याची मांडणी व्यवस्थित करावी. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय आहे? दोन संख्या आहेत. एक संख्या आहे 417, दुसरी संख्या आहे 305. या 305चं चिन्ह आहे ऋण आणि ह्याचं चिन्ह आहे धन. चिन्ह भिन्न आहे. मग चिन्ह भिन्न असल्यानंतर काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या काय? 417 वजा 305. मोठ्या संख्येत चिन्ह धन आहे. येणाऱ्या वजाबाकीला धन येईल चिन्ह. 7 मधून 5 गेले 2, 1 मधून 0 गेला 1, 4 मधून 3 गेले 1. उत्तर काय आलं? 112. मांडणी करत असताना एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक. पुढचा प्रश्न काय? 507. आपण तिसरीला पाहिलोच बघा. काय अशी आपण मांडणी करत होतो? एकक, दशक, शतक. बरोबर आहे. पहा, इथं वरी हातचा वगैरे लिहिण्यासाठी आपण तिथे हे करतो. 507 वजा हे एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक. आलं. 7 मधून 2 गेले, किती राहिले? 5. 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 3 गेले 2. उत्तर काय आलं आपलं? 205 हे उत्तर आलं. काय उत्तर आलं? 205. आलं का लक्षात? सिद्धांत, खेडकर, शेख, सई, गवारे, जाधव, संगेवार. पुढचा प्रश्न काय आहे? 720 वजा 410. आपल्याला काय करायचे? या 720 मधून 410 वजा करायचे. मग 720 वजा 410, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक. मग
शून्यमधून शून्य गेले, शून्य राहिले, 2 मधून 1 गेला 1, 7 मधून 4 गेले 3, 310 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 310. आलं. सुभाष गोरे, अनुराग शिंदे, बिन्नी, हर्षद, शरयू. चला, आपला 4 नंबर, आपले 5 ग्रुप होते, त्याच्यापैकी 4 नंबरचा ग्रुप आपला डिलीट झालेला आहे. म्हणजे त्याला काहीतरी व्हायरस आलं होतं, सगळ्याकडून डिलीट झाला आहे. तसं जर असेल तर तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअपवरती हाय जरी एवढा मेसेज पाठवलात HI, तरी मी तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या 7588545308 या नंबरवरती मेसेज जर पाठवलात तर मी त्या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक देईन. त्या लिंकद्वारे नवीन दुसऱ्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आलं का लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 879 वजा 527 बिनहच्च्याची वजाबाकी आहे ही. बरोबर आहे. मग वजाबाकी करा. 9 मधून 7 गेले, 2 राहिले, 7 मधून 2 गेले, 5 राहिले, 8 मधून 5 गेले 3. ही वजाबाकी करत असताना एक लक्षात ठेवायचं, एकक स्थानच्या अंकाच्या खाली एकक स्थानचा अंक किंवा एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा करायचा, दशक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा करायचा, शतक स्थानच्या अंकातून शतक स्थानचा अंक वजा करायचा. हे जर आपल्याला मांडणी करता आली, अचूक मांडणी केली, तर आपल्याला कुठलीच संख्या म्हणजे वजाबाकी अवघड जाणार नाही. वजाबाकी किंवा बेरीज. बरोबर आहे. बेरीज करताना सुद्धा आपण काय करतो, असंच मांडणी करतो. चला, पुढचा प्रश्न काय आहे 545 वजा 2. आता पहा, 545 वजा 2, हे 2 इथं लिहू आपण. चला, 5 इथं काहीच नाही म्हणजे 0, 4, 5 म्हणून 2, 345 उत्तर येईल का ह्याचं? येणार नाही गुरुजी. का येणार नाही? कारण की हे जे 2 आहे इथे एकक स्थानचं आहे आणि तुम्ही लिहिला शतक स्थानच्या अंकाच्या खाली, तर किंवा एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा केला नाही, एकक स्थानचा अंक शतक स्थानच्या अंकातून वजा केला, त्याच्यामुळे हे चुकलं. मग काय असेल? हे 545. आता ह्या 545 मध्ये एकक स्थानी काय 5 आहे, इथे एकक स्थानी काय 2 आहे. मग हे एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा करा किंवा मांडणी करत असताना एकक स्थानच्या अंकाच्या खालीच एकक स्थानच्या अंकाची मांडणी करा. लिहा. 5 मधून 2 गेले 3, 4 इथं काही नाही म्हणजे काय करा, 0 द्या. लिहू वाटलं लिहा, नाही तर काहीच नाही म्हणजे 0 असते असं समजा. 543. आलं का लक्षात? आलं. चला पुढं 918 वजा 12. आता 12 कुठं लिहू? 9च्या खाली 1 आणि 1च्या खाली 2 असं लिहायचं का? नाही. इथं एकक स्थानी काय 8 आहे, इथं काय 2 आहे. हे एकक स्थानच्या अंकाच्या खाली एकक स्थानचा अंक. इथं 1 आहे दशक स्थानी, इथं 1 आहे, ही 1. आलं. वजाबाकी करा. 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 1 गेला 0, 9च्या खाली काहीच नाही म्हणजे 0, 9 मधून 0 गेले 9 म्हणजे 906 हे उत्तर येईल. 906 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? शरयू, काल नव्हतात तुम्ही. शरयू, टकले, वावदाने, सई, गडा, तट, जगताप, बिकड, जाधव, राजेश्वरी, गायत्री. चला, समृद्धी, शरद, बिरादार, स्वराली बोचरे, अभिजित गोरे, अत्तार कुठे गेला, एकंडे, दसरे, गिरी, खरात, सानप, लांबगे, रिट्टे, श्रेयस, हर्षद, अत्तार. चला, समृद्धी 2 आहेत. एक समृद्धी म्हणले की दोघींनी समजून घ्यायचं, आपल्या दोघीचं नाव आलं. पुढचा प्रश्न आहे 827 वजा 418. ही कशाची आहे? हातच्याची वजाबाकी आहे. हे 827 वजा एकक स्थानचा अंक 8, दशक स्थानी 1, शतक स्थानी 4. 827 मधून आपल्याला काय करायचं आहे? 418 वजा करायचं आहे. मग हे पहा, इथं एकक स्थान आपण जर अशी जर मांडणी केली ह्याची कशी, हे एक तुम्हाला मी करून दाखवतो. एकक, दशक, शतक.
इथं काय आहे 827 वजा 418 बरोबर आहे. तर मग आता या 7 मधून 8 जात नाही तर काय करावं लागेल. जात नाही तर मग त्याचा शेजारी कोण आहे. इकडे तर कोणीच नाही. इकडे कोण आहे. इकडल्या शेजाऱ्याकडे जायचं. पुढच्या जायचं नाही. मागच्या शेजाऱ्याकडे जायचं. मागचा शेजारी आहे 2. तो कुठं आहे दशक स्थानी आहे. मग आता 2 दशक म्हणजे किती झाले हो 20 झाले बरोबर आहे. 2 दशक म्हणजे किती झाले 20. मग ह्याच्याकडून आपण काय करतो इथला हातचा 1 घेतला 17 झाले. आज 17 कसे झाले. 7 मध्ये 1 8 का होणार नाहीत. 7 मध्ये 1 हातचा मिसळणार 8च होतील की 17 कसं होतील. तर मग त्यासाठी आपल्याला माहित असलं पाहिजे 17 कशामुळे होतात. तर या 2 मधला 1 इथं घेतला म्हणजे 1 घेतला म्हणजे 1 दशक घेतला बरं का दादा. दशकामधून 1 घेतलाय म्हणजे 1 दशक घेतलाय म्हणजे ते आपल्याला कुठं घेऊन आलो आपण एकककडं. मग एकककडं आल्यावर ते 10 एकक झाले. किती झाले 10 आणि इथला 1 एकक 7 म्हणजे हे किती झाले एकूण 17 बरोबर आहे. मग 17 एकक मधून 8 एकक गेले किती राहिले 9 राहिले. मग इथं किती राहील ते 1 दशक तिकडे गेलाय. इथं राहिला 1च दशक. मग आता 1 दशक मधून 1 दशक गेला 0 राहिला. 8 शतक मधून 4 शतक गेले 4 राहिले 409. आलं का लक्षात. आता कधी कधी काय होतं इथला हातचा इकडे घ्यावा लागतो. इथला हातचा इकडे गेला की 11 होतात. मग हे 1 शतक म्हणजे 100. मग ज्या वेळेस ह्याचं आपण रूपांतर दशक मध्ये करतो त्यावेळेस एका शतकाचे 10 दशक होतात म्हणजे 10 आणि हे 1 11 असं होतं. आलं कळालं. चला पुढचा प्रश्न 971 वजा 147. आता 1 मधून 7 जात नाही. हे इथं काय 7 दशक आहे. 7 दशक मधून 1 दशक तिकडे घेऊ. 1 दशक घेतला म्हणजे 10 दशक गेले. 10 म्हणजे 1 दशक गेला म्हणजे 10 एकक झाले. 10 एकक आणि इथला 1 एकक किती झाले हे 11 एकक आणि इथं 6 दशक राहिले. 11 मधून 7 गेले किती राहिले 4. 6 दशक मधून 4 दशक गेले 2 राहिले. 9 शतक मधून 1 शतक गेला 8 म्हणजे हे 824 हे उत्तर येईल. आपलं उत्तर काय असेल 824. आलं कळालं. काय अवघड काहीच अवघड नाही. गायके गोरे डिगोळे बिकड सानप समृद्धी पडगण आंबोरे शेख आराध्या इंगळे माने भगत डिगुळे खपले शिवम संस्कृती लोमटे घोगरे बिन्नी पियुष संस्कार समृद्धी शरद बिराजदार गायकवाड श्रेयस सुद्रिक लांबगे नलावडे खाडे सौराते. आलं का लक्षात. चला गवारे सई शरयू टकले. चल छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 855 वजा 78. 855 वजा 78. आपल्याला 855 मधून 78 वजा करायचे. हे 855 वजा 78. तर पहा काय करायचं 5 मधून 8 जातात का जात नाहीत. इथला हातचा इथं घेतला इथं किती झाले 15 झाले. इथं राहिले 4 इथं राहिले 4. आपण इथं करू इथं 845 वजा 78. आता हे मांडणी करणं महत्वाचं आहे. एककच्या खाली एकक आलं पाहिजे दशकच्या खाली दशक आलं पाहिजे बरं का. आता या 5 मधून 8 जात नाहीत म्हणून इथला हातचा इथं घेतला म्हणजे 1 दशक तिकडे घेतला म्हणजे 10 झाले आणि 10 एकक झाले आणि हे 5 एकक म्हणजे इथून झाले एकूण किती झाले 15. 15 मधून 8 गेले 7. इथला 1 तिकडे गेलता म्हणून इथं 13 राहिले. आता 3 मधून 7 जातात का तर हे 3 दशक आहेत. मग त्यानं गेला शतककडे 1 हातचा मागायला 1 शतक मला दे रे बाबा उसना. मग तो गेला शतककड. शतकनं काय केलं त्याला 1 शतक दिला. मग 1 शतक दिल्यावर त्यानं ते कुठं गेला 1 शतक दशक मध्ये. मग त्याचं रूपांतर दशक मध्ये झालं तर 10 दशक म्हणजे इथं झाले 13. 13 मधून 7 गेले 6 आणि हे 7 दशक 767 हे उत्तर येईल. अभिजित गोरे एवढी सोपी
म्हणजे 777. कुणाचं बघून उत्तर देऊ लागलास तू? हा, एवढी साधी सोपी वजाबाकी येत नाही रे. बऱ्याच जणांनी चुकले. 777 कसं उत्तर आणलं? 845 वजा 78. प्रश्न काय हे पहा. इथं मी काय लिहिलंय ह्याच्याकडे जाऊ नका. म्हणजे काय होऊ लागले, एक मेंढी पाण्यात पडली की सगळ्याच मेंढ्या पाण्यात. आत्ता 76,708. कुठलं उत्तर काढलास तू? चला पहा. 970 वजा 245. मांडणी करत असताना एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक घ्या. आता आपल्याला शून्यमधून 5 जातात का? नाही. मग काय करायचं? ते शून्य गेला दशककडे. शून्य कुठं आहे? एकक. तो दशककडे गेला. म्हणला बाबा एक उसना दे मला. त्यानं म्हणला घेऊन जा. मग तो काय झाला? एक दशक गेला. कुठं गेला तो? एक दशक एकककडे. मग तो दशक एकककडे गेल्यावर तिथे किती झाले? 10 एकक झाले. आणि इथं शून्य होता म्हणजे हे 10 झाले. बरोबर आहे. मग इथं किती दशक राहिले शिल्लक? तर 6 दशक राहिले. मग 10 एककमधून 5 एकक गेले, 5 राहिले. बरोबर आहे. मग इथं 6 मधून 4 गेले, 2 राहिले. 9 मधून 2 गेले, 7. म्हणजे उत्तर काय आलं? 725 हे उत्तर येईल. एकंडे, जुन्ने, चव्हाण, अनुराग, समृद्धी, बिरादार, नेत्रा, मुक्ताई, बच्चाव, लबाडे, शरयू, लावण्य, चला त्याला स्विच ऑफ करून ऑन करत चला. दररोज सकाळी प्रत्येकाने मोबाईल दररोज सकाळी रिस्टार्ट करायचं. स्विच ऑफ करायचं, ऑन करायचं. दिवसातून एकदा का होईना करायचं. त्याला काय होतं? हँग होत नाही मोबाईल. दिवसभरातून एकदा तरी आपल्या मोबाईलला रिस्टार्ट करायचं. हँग पडलाय. कुठं पडला? पडायने हँग झालाय तो. पडाय नाही. मला वाटलं पडला म्हणल्यानं कुठून पडला ते आणखी. का झाडावर बसून क्लास करतो काय तुझ्या घराच्या समोरच्या? तिथून खाली तू बी पडशील. मोबाईल पडला तर पडला, तू पडणं. किंवा मोबाईल वर ठेवशील आणि तू उडी मारशील खाली. लय अभ्यास करावा लागले म्हणून पुन्हा निवांत बसशील लागलं म्हणून. चला पुढचा प्रश्न काय? 8,888 वजा 5,555. वजाबाकी करायची आपल्याला आडव्या मांडणीने. काय करायचं? इथं एकक स्थानी 8 आहे, इथं एकक स्थानी 5 आहे. जाते का? 8 मधून 5 जाते. 8 मधून 5 गेले, 3 राहिले. इथं दशक स्थानी 8 आहे, इथं काय आहे? 5. 8 मधून 5 गेले, 3. शतक स्थानी इथं 8, इथं 5. 8 मधून 5 गेले, 3. हजार स्थानी 8 आहे, इथं हजार स्थानी 5 आहे. 8 मधून 5 गेले, 3. म्हणजे 3,333. एक लक्षात ठेवायचं. एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा करा. दशक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा करा. शतक स्थानच्या अंकातून शतक स्थानचा अंक वजा करा. हजार स्थानच्या अंकातून हजार स्थानचा अंक वजा करा. तोड करी. चला शरयू काय म्हणते? तिच्या मोबाईलचा डेटा. असं कसं होऊ लागलं? आता तर तासिका चालू झाली. सकाळ आहे, दिवसभर काय वापराय नाही. मग सकाळी लवकर उठून तू काय कार्टून वगैरे बघत बसली काय डेटा संपायला? आता तर डेटा चालू झाला. चला पुढचा प्रश्न काय आहे? 9,740 वजा 3,530. या ठिकाणी काय करायचं? एकक स्थानी काय? 0 आहे, इथं काय? 0. 0 मधून 0 गेले, 0. दशक स्थानी 4 आहे, इथं 3 आहे. 4 मधून 3 गेले, 1 राहिले. शतक स्थानी 7 आहे, इथं 5 आहे. 7 मधून 5 गेले, 2 राहिले. इथं 9 आहे, इथं 3 आहे. 9 मधून 3 गेले, 6. 6,210. 6,210 हे उत्तर येईल. 6,810 सोडणार. कसं उत्तर काढलं तू? काहीतरी उत्तर काढू नका उगा. एवढे साधे सोपे असे प्रश्न नाही. ह्याच्यापेक्षा शाब्दिक उदाहरणं येतात आपल्याला. हे उगा आपण सोप्याकडून अवघडाकडे चाललो. आपण सोप्याकडून अवघडाकडे चाललो होतं आणि इथं चुकू लागला तुम्ही वजाबाकीला.
बिनहाच्याची वजाबाकी आहे. आलं का लक्षात? चला आता मोबाईल झाला का दुरुस्त तुझा का नाही? आणखी पुढचा प्रश्न पहा. आता इथं काय केलंय, ही 4 अंकी संख्या आहे, ही 3 अंकी आहे, बरोबर आहे. 4 अंकी संख्येतून 3 अंकी संख्या वजा होईल का? होते. न व्हायला काय झालं? फक्त काय करायचं, वजाबाकी करत असताना एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक, दशक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा करायचा. एकक स्थानी इथं काय 6 आहे, इथं काय 2 आहे, 6 मधून 2 गेले 4 राहिले. त्याच्यानंतर काय करायचं, इथं दशक स्थानी 8 आहे, इथं किती आहे 3 आहे, 8 मधून 3 गेले किती राहिले 5 राहिले. त्याच्यानंतर इथं आहे 5, या 5 मधून 4 गेले 1 राहिला आणि हे 9 जशास तसं 9154. 9154. शरयू, पाटील, सुरनर, शिबी पाटील, उमेश जाधव, साईराज, चला देवकर. उत्तर दे रे बाबा, मी छान शिकवते तुला. नाव घेण्यासाठी काही जण काय करतात मुलं माहिती का, सरची थोडीशी प्रशंसा करा म्हणतात. सर तुम्ही छान शिकवता म्हणजे सर नाव घेतात, है की नाही? उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला शिकायचे. मी तर छान शिकवतोय हे तुम्हाला तर माहितीच झालेलं आहे. आपल्याला शिकून नवोदयाला लागायचे. ज्या दिवशी तुम्ही नवोदयाला लागसाल ना त्या दिवशी मला आनंद होईल. एकंडे, इंगळे, नलावडे, गायके, सुद्रिक, बिन्नी, श्रीरंग, अफसर, खरात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 7324 वजा 13. पहा 7324 वजा 13, वजा बाकी करा. हे एकक स्थानी 4 आहे, इथं 3 आहे. एकक स्थानी 4 आहे, इथं 3 आहे. 4 मधून 3 गेले किती राहिले 1 राहिले. दशक स्थानी इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. 2 मधून 1 गेला 1 राहिले. हे 3 ला 3 7 ला 7311. सई, लावण्य, माने, सौराते, पाटील, इंगोले, गवारे, सई गडाक आणि सई गवारे. सई नाव घेतले की दोघीचं बी आपलं नाव घेतलं असं समजायचं बरं का. समृद्धी, 2 समृद्धी येतात. पूजा, राधे राधे, सौराते, साईराज, महेश करंजकर, खंडारे, लांबगे, लोमटे, बिन्नी, आराध्या, सुद्रिक, शेख, अत्तार. गोरे कुठे गेला? गोरेचा डाटा संपला का? चला यादव. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्याला आता इथून पुढं उन्हाळ्यामध्ये तर काय आहे, जास्तीत जास्त आपल्या तासिका होणार आहेत. आता हे झालं की लगेच आज सुट्टी आहे, मराठीची तासिका येणार आहे. त्यामुळं कसं आहे, आपण मोबाईलवर तासिकेच्या व्यतिरिक्त दुसरं काही पाहायचंच नाही हो. आपल्या मोबाईलवर तासिकेच्या व्यतिरिक्त आपण दुसरा अभ्यासच करायचा नाही. म्हणजे दुसरा अभ्यास करायचा नाही म्हणजे दुसरं काही पाहायचं नाही. नाही तर तुम्ही कार्टून पाहता, शॉर्ट व्हिडिओ पाहता, यूट्यूबवर काहीतरी दुसरं मग पाहायचं व्हिडिओ कोणते तर कॉमेडीचे. तसं काही हे करू नका. आपल्याला अभ्यास करायचे, कारण की डाटा जर संपला तर ऐनवेळी तासिका करता येणार नाही. सुट्ट्यामध्ये आपली दुपारी पण तासिका असतात, आणखी सकाळी 2-3 तासिका होतील. आलं का लक्षात? संध्याकाळी 1-2 तासिका होतील. 42,715 वजा 21,618. काय म्हणतंय? 42,715 वजा 21,618. वजा बाकी करा. वजा बाकी करा. एकक मधून एकक वजा करा. 5 एकक आहे, त्याच्यातून 8 एकक जातील का? जाणार नाही. मग काय करायचं? इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 15. त्या 15 मधून 8 गेले 7 राहिले. इथं काय राहिला 1 होता, ते तिकडे गेला, इथं राहिला 0. मग इथला 7 आहे, 7 मधून इथं 1 आला, इथं झाले 10, इथं राहिले 6. या 10 मधून 1 गेला, किती राहिले 9 राहिले. किती राहिले? 0 होता, इथं 0 मधून 1 जात नाही म्हणून 10. 10 मधून 1 गेला, 9 राहिले. इथं आहे 6, हे 1 बी गेला, हे 6 राहिले. 6 मधून 6 गेले,
शून्य राहिले. इथं काय 2 आहे, ह्या 2मधून 1 गेला, 1 राहिला. हे 4मधून 2 गेले 2. 21,097 हे उत्तर येईल. 21,097. समृद्धी. चला, सुप्रिया येडले, तालुका शिरूरानपाळ. चला सर, आमच्याकडे परवाच्या दिवशी खूप जोरात पाऊस पडला. मग आता ते काय करावं? आता त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या हो झोपले. तर परवा दिवशी पाऊस पडला, ती आता परवाचं आज सांगू लागलात तुम्ही. चला, समृद्धी शरद बिराजदार, 8वी स्कॉलरशिप सुरू होणार. चला, जवळपास 4-5 दिवस झाले चालू झालेले आहेत आपल्या 8वी स्कॉलरशिपचे सर क्लासेस. सकाळी 5:20 वाजता गणिताची तासिका आहे. तुम्हाला मी मागच्या तासिकेची लिंक टाकेन. ते मागच्या झालेल्या तासिका जे काही 4-5 तासिका झालेल्या आहेत, 10 किंवा 11 तारखेला आपल्या तासिका चालू झालेल्या आहेत. 4-5 दिवस झाले चालू आहेत. सर, बुद्धिमत्ता एक तासिका होत नाही. चला, बुद्धिमत्तेची तासिका संध्याकाळी दररोज चालू आहे ना हो. स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता चालू आहे. नवोदयाची बुद्धिमत्ता चालू करायची आपल्याला. नवोदयाची बुद्धिमत्तेला वेळ लागत नाही. चला, 56,000 गणिताच वेळ लागतो. 56,824 वजा 32,465. 56,824 वजा 32,465. आपल्याला आडव्या मांडणी न करायचे. आता हे उभ्यानं पाहू. 4मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 14. 14मधून 5 गेले 9, इथं राहिला 1. 1मधून 6 जाते का नाही, इथला हातचा इथं घ्या 11. 11मधून 6 गेले 5 राहिले, इथं राहिले 7. 7मधून 4 जाते का, जाते. 7मधून 4 गेले 3 राहिले. परत इथे काय 6. 6मधून 2 गेले 4 राहिले. 5मधून 3 गेले 2. म्हणजे काय आलं, 24,359 हे उत्तर येईल. आंबोरे, सुभाष गोरे, सिद्धांत, खाडे, श्रेयस, हुंडेकर, सगर, सोनटके, जाधव, हुमे, स्वराली, साईराज देशमुख, अनुराग, लोहार, माने, गायके, चव्हाण, पवार, जाधव, कापसे, समृद्धी, अत्तार, लांबगे, शरयू. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न थोडेसे मोठे उदाहरणं आहेत. हे आपल्याला काय करायचे, आडव्या मांडणीनं सोडवायचे. बरोबर आहे. तर पहा, संख्या काय दिली आहे? 9,57,513 वजा 5,82,456. कारण की आपल्याला कसं आडव्या मांडणीने सराव करा. 9,57,513 वजा 5,82,456 वजा बाकी करा. या 3मधून 6 जाते का, जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 13. 13मधून हे 6 गेले, किती राहिले? 7 राहिले. इथला हातचा इथं गेल्यामुळे इथं राहिला 0. 0मधून हे 5 जाते का, जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 10. 10मधून 5 गेले 5. इथला हातचा तिकडे गेलता म्हणून इथं किती राहिले? 4 राहिले. 4मधून हे 4 गेले, किती राहिले? 0 राहिले. त्याच्यानंतर इथं काय 7 आहे. 7मधून हे 2 गेले, किती राहिले? 5 राहिले. त्याच्यानंतर 5 आहे. 5मधून 8 जाते का, जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं होते 15, इथं राहते 8. 15मधून 8 गेले, किती राहिले? 7. 8मधून 5 गेले 3. 3,75,057 हे उत्तर येते. 3,75,057 हे उत्तर येईल. आलं. वेदिका, साईराज देशमुख, बोचरे, श्रेयस, अत्तार, गोरे, अनुराग, आंबोरे, शिंदे, माने, लांबगे, येडले, हुमे, वेदिका येडले, कापसे, ठाकरे, अनुराग, शेख, गायके, लावण्य, शिंदे, घोटुळे, अवताडे, श्रेयस, कस्तुरे,
गवारे, सई, खानजोडे, लांबगे, लोमटे, श्रेयस, समृद्धी, शरयू, गायत्री, ईश्वरी. चला छान, भरपूर विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्या स्वरांजली, अंजली, अभिजित, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. आपण हे आणखी उदाहरणं पाहत आहोत. आपल्याला परीक्षामध्ये अक्षरी उदाहरणं येतात दादा. कसे येतात उदाहरणं? अक्षरी उदाहरणे येतात. त्यांचा पण आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणं म्हणतो आपण त्याला, सराव करायचा आहे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी 23,17,519. 23,17,519 वजा 20,07,418. वजा बाकी करा. 23,17,519 वजा 20,07,418. वजा बाकी करा. या 9 मधून 8 जातात का? जातात गुरुजी. किती राहिले? 9 मधून 8 गेल्यावर 1 राहिलं. हे 1 मधून ही 1 गेला. हे 9 मधून 8 गेले, 1 मधून 1 गेला, 1 राहिला. त्याच्यानंतर इथं 5 आहे. ह्या 5 मधून 4 गेले, किती राहिला? 1 राहिला. त्याच्यानंतर इथं 7 आहे. 7 मधून हे 7 गेला, 0 राहिलं. हे 1 मधून 0 गेला, 1 राहिलं. 3 मधून 0 गेला, 3 राहिले. 2 मधून 2 गेले, 0. म्हणजे 3,10,111. 3,10,111. 101 येते का? चला 101च येते की हो. 1 मधून 1 गेल्यावर 0 राहतं इथं. चला चला, सॉरी. चला मी 11 केले की आता दादा माझं चुकलं म्हणून तू कसं चुकीलास? तर मी दिलेलं उत्तरच लिहून मलाच दाखवलेलंस तू. हे पहा, 9 मधून 8 गेले, 1 राहिला. 1 मधून 1 गेल्यावर 0 राहते की. असं कसं करू लागला तुम्ही? मी समजा माझं जर चुकलं तर मग तुम्ही चुकणार का? चला, बुद्धिमत्तेची होरकटे, बुद्धिमत्तेची तासिका 7:30 वाजता असते. ग्रुपवर लिंक येते, पाहत नाही का हो ग्रुप? तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर मॅसेज करा. 75,88,54. पहा हे नंबर आहे. कोणता नंबर आहे? हो का, इथं आहे नंबर. हे 75,88,54,63,08 या नंबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती फक्त HI एवढं जरी पाठवलं तर मी लिंक देतो तुम्हाला. तिथं 3-4 ग्रुपची लिंक आहे. तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे तेवढ्याच ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं. सगळ्याच होऊ नका. आणि बरेचसे विद्यार्थी सगळ्याच ग्रुपमध्ये जॉईन होऊ लागलेत. मोबाईल पुन्हा परत हँग होतो तुमचा. जास्त डाटा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती मेसेज झाला की मोबाईल हँग होतो. एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. 2025च्याच तेवढं ग्रुपमध्ये जॉईन व्हा. स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल व नवोदय 2025 1 असेल किंवा 2025 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 ग्रुप आहेत सध्या. तो भरला की 6वा निघतो. तुम्ही काय करू लागला? पहिल्यात बी आहात, दुसऱ्यात बी आहात, तिसऱ्यात बी, चौथ्यात बी, 5व्यात बी, कुठल्याही एकाच ग्रुपमध्ये राहा. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आहे 68,34,501 वजा 22,57,823. 68,34,501 वजा 22,57,823. वजा बाकी करा. चला, हे 1 मधून 3 जाते का? नाही. इथला हातचा इथं घ्या. 11 झाले. 11 मधून 3 गेले, 8 राहिले. आता गुरुजी इथं तर 0 होतं ना, हातचा कुठून घेतलो तुम्ही? तर काय करायचं? इथला हातचा इथं घ्यायचं. इथं झाले 10, इथं राहिले 4, इथं झाले 10. 10 मधून तिकडे 1 दिला, मग इथं किती राहिले हो? 9 राहिले. मग 9 मधून हे 2 गेले, 7 राहिले. 4 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 14 मधून 8 गेले, 6 राहिले. इथं राहिले 3. 3 मधून 7 जात नाही, 13.
13 मधून 7 गेले 6 राहिले, इथं राहिले 2, 2 मधून 5 जात नाहीत, इथला हातचा इथं घ्या 12, 12 मधून 5 गेले 7 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 2 गेले 5, 6 मधून 2 गेले 4, म्हणजे 45,76,688 हे उत्तर असेल. 45,76,688 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 45,43,823 वजा 12,07,938 वजा बाकी करा. 45,43,823 वजा 12,07,938 वजा बाकी करा. 3 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 13, 13 मधून 8 गेले 5 राहिले, इथं राहिला 1, 1 मधून 3 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथं राहिले 7, 11 मधून 3 गेले 8 राहिले, 7 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 17 झाले, इथं राहिले 2, 17 मधून 9 गेले 8 राहिले, मग 2 मधून 7 जातात का? नाही, इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 12, इथं राहिले 3, 12 मधून 7 गेले 5, 3 मधून 0 गेला 3, 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 1 गेला 3, 33,35,000 उत्तर काय असेल? 33,35,885 हे उत्तर असेल. 33,35,885. सई गडाख, शरयू, अंजली, अभिजित, संस्कृती, गवारे, इंगळे, शिंदे, नरखेडकर, श्रेया. चला, बऱ्याच वेळानंतर माझ्या वाचण्यात आला तुमचा चॅट. उशिरा जॉईन झालात का आहात सुरुवातीपासून? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न दिसला का प्रश्न तुम्हाला का नाही? एक 2 3 4 5 9 लाख वजा 3,42,857 वजा बाकी करा. वजा बाकी करायचे आपल्याला. आता काय करायचं पहा. आपण मी तुम्हाला आडव्या मांडणीने सांगतो एवढा. 9 लाख 1 2 3 4 5 9 लाख झाले वजा 3,42,857 एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक घेतला. आता काय होते माहिती आहे का? एक लक्षात ठेवा. असं जर गणित आलं तर काय होतंय? आता 0 मधून 7 जात नाही, इकडे बघायला गेलं 0 आहे, ह्याच्या इकडे बी 0 आहे, ह्याच्या इकडे 0 आहे, इकडे 0 आहे, इकडे 9 आहे. मग काय होते दादा? ह्या 9 मधून 1 तिकडे जाते, इतर ह्याच्यात 8, 1 तिकडे गेले की इथं काय झाले 10. मग हे ना म्हणते मला 1 दे लगेच, मग इथं 9 राहत्यात, इथं होत्यात 10, बरोबर आहे. मग हे ना म्हणते मला दे, मग हे 1 तिकडे जातंय, इथं होत्यात 10, इथं राहिले 9. मग ह्या 10 मधून 1 तिकडे गेले की तिकडे 10 होत्यात, इथं 9 राहत्यात, पुन्हा इथं 10 होत्यात, इथं 9, म्हणजे ह्या शेवटच्याला 10 मिळतात, शेवटच्याचे 10 होत्यात, बाकीच्याचे सगळ्याचे 9 9 होत्यात. मग 10 मधून 7 गेले 3, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 4 गेले 5 आणि 8 मधून 3 गेले 5 राहिले. 5,57,143. 5,57,143. भक्ती शिंदे, सार्थक सोनटक्के, शिवप्रसाद हेरकर, अंजली, अभिजित, समृद्धी, इंगळे, साईराज, स्वराली, झोपले. तू झोपले, तू उत्तर देतो काय? तुझं उत्तरच मला वाचण्यात येत नाही बघ. तू काय उगाच चॅटमध्ये दुसरंच विचारतो. सर खूप छान शिकवता, त्यानंतर किती प्रश्न शिल्लक आहेत, कुठं जायचे? आज रामनवमी निमित्त सुट्टी आहे, कुठं आपल्याला कामगिरीला जायचे का? बरे बाळा, कुठं जायचे दौऱ्यावर? चला, पुढचा प्रश्न आहे. एक रिकामी चौकट आहे आणि वजा 9 लाख
हे वजा 4,92,582. उत्तर काय आहे? 7,29,452. झोपले मित्र वाट बघू लागलेत का बाहेर खेळायला या म्हणून? ही एक रिकामी चौकट आहे. इथं कोणती संख्या आपल्याला माहित आहे का? नाही. या संख्येमधून आपल्याला ही संख्या वजा केल्याच्या नंतर उत्तर एवढं मिळू लागले. या संख्येमधून ही संख्या वजा केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर एवढं मिळू लागले. तर आपल्याला त्या ठिकाणी कोणती संख्या असेल हे जर काढायचं असेल तर काय करावं लागतं? मग काय करायचं? हे रिकामी चौकट बरोबर, बरोबरच्या पुढं काय आहे? 7,29,452. हे वजा होतं, इकडे जाऊन काय होईल? अधिक होईल. किती होईल? 4,92,582. 4,92,582. मग हे रिकामी चौकट बरोबर. काय करा? बेरीज करा यांची. हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. हे 5 आणि हे 8, 13ला 3, हातचा 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10ला 0, हातचा 1, 2 आणि 1 3, 3 आणि 9 12ला 2, हातचा 1, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12ला 2, हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 7 12, 12,22,000, 12,22,034 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. हे रिकामं वर्तुळ आहे. 1 5 3 अधिक 5 त्रिकोण आहे 1 आणि चौकोन. मग अनुक्रमे आपल्याला हे रिकामं वर्तुळ आहे बरं का, हे भरलेलं वर्तुळ आहे, हे नाही तर शून्य वाटू लागले. हे भरलेलं वर्तुळ आहे. 7 5 6 8 इथं बेरीज आहे. मग आपल्याला काय ते चिन्हाच्या जागी असलेले अंक शोधा. म्हणजे हे रिकामं वर्तुळ ह्याच्या ठिकाणी काय येईल? त्रिकोणाच्या ठिकाणी काय येईल? आणि या चौकोनाच्या ठिकाणी काय येईल? तर आता काय करतो आपण? ह्या 3 मध्ये किती मिसळल्यावर 8 येते? हो, तर 3 मध्ये जर आपण 5 मिसळलं तर 8 येते. बरोबर आहे. मग हे रिकाम्या चौकटीच्या ठिकाणी काय येईल? 5. आता इथं 5 आणि 1 6 बरोबर आहे. 1 मध्ये किती मिसळल्याच्या नंतर 5 येतं? तर 1 मध्ये 4 मिसळल्याच्या नंतर 5 येतं. म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी काय येईल? 4. आता ह्या म्हणजे हे जे वर्तुळ आहे याच्यामध्ये किती, ह्या 5 मध्ये किती मिसळल्यावर 7 येईल? तर 5 मध्ये 2 मिसळल्यावर 7. म्हणजे रिकाम वर्तुळ बरोबर 2, त्रिकोण बरोबर 4, चौकोन बरोबर 5. आलं लक्षात? पुढे एक उदाहरण घेऊ आणि मग आपण थांबू. घाई आहे बऱ्याच जणांना, कुठेतरी जायचं आहे त्यांना. बहुतेक विमान आलेलं आहे त्यांचं, विमानाने प्रवासाला जाणार असतील. 59,247 अधिक त्रिकोण 1 6 त्रिकोण 2. तर इथं काय येईल? इथं काय आलेलं आहे? 9,0,9,0,2,1. 7 आणि 9. 4 मध्ये किती मिसळल्यावर 0 येतंय? तर 4 मध्ये 6 मिसळल्यावर म्हणजे त्रिकोण बरोबर 6. हातचा 1, 6 आणि 4 10, हातचा 1, 6 आणि 2 8 आणि 1 9, 9 आणि 1 10ला 0, हातचा 1, 5 आणि हातचा 1 6, 6 आणि त्रिकोण बरोबर 6. म्हणजे त्रिकोण बरोबर काय ते 6. चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा. चला 300च्या जवळपास विद्यार्थी लाईव्ह तासिकेला आहेत. यानंतर लागलीच मी मराठीची लिंक टाकणार आहे. मराठीची तासिका करा सर्वांनी. चला आज रामनवमी आहे. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शाळेला सुट्टी आहे तर जास्तीत जास्त अभ्यास करा. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. मराठीची लिंक देत आहे ती तासिका सर्वांनी करा.